पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवणाऱ्या संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी आता ताब्यात घेतले। हा आरोपी आरोग्य विभागाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी मिळालेली आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, हडपसरमध्ये रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवलेली होती। संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हा आरोपी आरोग्य विभागाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे। आता हा बॉम्ब सदृश वस्तू त्याने का ठेवलेली होती याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय। तर सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं होतं आणि त्याद्वारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्याला अटक केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, आरोपीला आता अटक झालेली आहे, त्यामुळे येत्या काळात या संदर्भातला खुलासा होईल। त्याने ती वस्तू नेमकी तिथे का ठेवलेली? खरं तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला होता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आणि ज्या पोलिसांनी आता आरोपी ताब्यात घेतलेला आहे, संशयित आरोपी म्हणून त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे चौकशी सुरू आहे। आरोग्य खात्याशी संबंधित असल्याचा अंदाज जो आहे तो पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही या ठिकाणी चेक करत आहेत आणि त्या धर्तीवर या ठिकाणी संशयित आरोपी म्हणून एका व्यक्तीला जो आहे ते पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। एटीएस सुद्धा त्याची या ठिकाणी चौकशी करत आहेत। महत्वाचं म्हणजे या जो बॉम्ब सदृश्य जी वस्तू होती त्याचं जे मेकॅनिझम होतं ते हुबेहूब बॉम्ब सारखं होतं आणि त्याला जे लावण्यात आलेलं सर्किट होतं ते त्यांनी कुठून आणलं याची प्रामुख्याने चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात येणार आहे। कारण जर अशी घटना होत असेल तर ही गांभीर्य घटना आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याबाबत गंभीर बाब असल्याचं वक्त केलेलं आहे। त्यामुळे आता पुणे पोलिसांनी या ठिकाणी संशयित आरोपी जे आहे तो आता या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। काय नेमकी माहिती चौकशीतून पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर हडपसरमध्ये रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवलेली होती, मात्र पोलिसांनी लगेचच ती निकामी केलेली आहे आणि आता आरोपीला सुद्धा अटक केली आहे। मध्ये जी काही वस्तू सापडलेली आहे त्याचा संपूर्ण ॲनालिसिस करण्यात आलेला आहे। त्यामध्ये काही सीसीटीव्हीचे फुटेज हे देखील मिळालेले आहेत। ते एनहान्स करून साधारणपणे कोण व्यक्ती आहे असा चेहरा आता लक्षात आलेला आहे। अजूनही नंबर प्लेट जी आहे ती एनहान्स करण्याचा प्रयत्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून करण्यात येतो आहे। पण निश्चितपणे काही ना काही घातपात करण्याचा हा प्रयत्न होता। या संदर्भात लवकरच संपूर्ण माहिती घेऊन पोलीस आपल्याला ब्रीफ करतील।